1 जुलाई 2023 को समृद्धि महामार्ग पर हुए भीषण सड़क हादसे में मृतकों के परिजनों द्वारा आंदोलन किया गया, जहां संबंधित मामले की गंभीरता से जांच कर दोषियों को सजा देने की बात की जा रही है। जेव्हा अपघात झाला तेव्हा मी 3 तारखेला त्या गाडी मालकाला जेव्हा फोन केला होता तेव्हा तो काय म्हणाला की तुमचं दुःख हे फक्त 4 दिवसाचं आहे म्हणे, माझी तर अख्खी पूर्ण गाडी जळली म्हणे। मी म्हटलं असं कसं हा बोलू शकतो बा, याला काही माणुसकी आहे की नाही आहे, असं कसं बोलू शकतो। आम्हाला फक्त त्या गाडी मालकाला सजा व्हायला पाहिजे, ड्रायव्हरला सजा व्हायला पाहिजे, आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे। आणि त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि बस एवढं। सोबतच एवढा मोठा अपघात या समृद्धी महामार्गावर झाल्यामुळं कुठेतरी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी म्हणून एक चौकशी समिती गठीत करण्याची सुद्धा या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून मागणी आहे। शासनाने जर चौकशी समिती गठीत केली तर या अपघाताचे मूळ कारण त्या गाडी मालक पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत असल्यामुळं तो या तपासामध्ये कुठेतरी या तपासाची दिशा बदलू शकतो। त्याच्यामुळे चौकशी समिती जर गठीत झाली तर प्रॉपर तपासून कोर्टामध्ये हे प्रकरण चांगल्या पद्धतीनं इस्टॅब्लिश होऊ शकते आणि आरोपीला शिक्षा होऊ शकते।